ज्येष्ठाच्या पौर्णिमेचा दिवस उजाडल्यागत झाला. पावसाळी ढगांची शिबंदी आभाळात तळ टाकून पडल्यामुळे उजाडले तरी तसे वाटत नव्हते. आज संभाजीराजे नेताजीराव पालकरांच्या सोबतीने गड उतरणार होते. उग्रसेन शंभूराजांना घेऊन जाणार होता. सगळ्या गडावर एक विचित्र कोंदटलेपण पसरले होते. पहाट स्नान केलेल्या संभाजीराजांनी अंगावर खास ठेवणीतला पेहराव घेतला. जरी कोयरीचा निळाशार जामा आणि गडद केशरी टोप असा राजांच्या सारखा तो पेहराव होता. कमरेला छोटे खानी जमदाडीचे बंद आवळले होते. दर्शनासाठी संभाजीराजे जिजाऊ साहेबांच्या महाली आले. तिथे पुतळाबाई आणि धाराऊ होत्या. संभाजीराजांनी त्या सर्वांना पायांवर डोके ठेवून नमस्कार केले. धाराऊने अदबीने धरलेल्या तबकातील गंध अष्टगंधाने जिजाऊ साहेबांनी संभाजीराजांच्या कपाळी शिवगंधाची दळे रेखली. त्यांचे पिंडीसारखे मुख बघताना जिजाऊंचे मन मायेने भरून आले. त्यांना प्रेमभराने जवळ घेत त्या म्हणाल्या, बाळ शंभू, गैरंदाज कुठं काही खाऊ नका. नेताजी सांगतील ते ध्यान देऊन करा. जिजाऊंना पुढे काही बोलवलेच नाही. धाराऊकडे बघत त्या म्हणाल्या, धाराऊ, बाळराजांच्या न्याहारीचा थाळा जोडून आणा. जी म्हणत ती निघून गेली. जिजाऊ पुतळाबाईंनी संभाजीराजांना देव महालात आणले. देव्हाऱ्यात अष्टभुजा जगदंबेची हत्यारे पेललेली, डोळे विस्पारलेली शात्रमंगल मूर्ती पायाखाली महिषासूर रगडीत उभी होती. तिच्या पायावर बेल भंडारा वाहून शंभूराजांनी तिला दंडवट घातला. जिजाऊंनी भंडाऱ्याची 2 बोटे संभाजीराजांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आडवी ओढली आणि शंभूराजांना घेऊन त्या राजांच्या महालाकडे चालल्या. पुतळाबाई बाळराजांच्या न्याहारीची व्यवस्था लावण्यासाठी माघारी वळल्या. राजा आपल्या महालात सरलष्कर नेताजी पालकरांना हर तऱ्हेच्या सूचना देत होते. जी म्हणून आपली थोराड पगडी डोलून नेताजी त्या ध्यान देऊन ऐकत होते. त्यांच्या हाताची मूठ कमरेच्या तलवारीच्या मुठीवर घट्ट आवळलेली होती. माँसाहेब येतायत अशी वर्दी राजांना मिळाली. राजे आणि नेताजी आपले बोलणे तसेच सोडून महालाच्या उंबरठ्यापर्यंत आले. जिजाऊ संभाजीराजांच्यासह राजांच्या महालात प्रवेशल्या. मुजरे झाले. संभाजीराजांनी राजांच्या पायांवर डोके ठेवले. त्यांना उठवून जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, नेताजी काका तुमच्या संगती येत आहेत. काही लागलं सवरलं तर त्यांना सांगा. मिर्झा राजांना दादाजी म्हणत चला. जी संभाजीराजांनी होकार भरला. नेताजीराव बाळराजांची खुशाली खबर आम्हास रोज पोचती करीत चला. सावलीसारखे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा. जिजाऊंनी नेताजींना आपली खास इच्छा सांगितली. मासाब, बाळधन्याच्या केसाला धक्का लागला तर त्याच्या डोईवरच्या केसा एवढ्या मुंड्यांच्या बेलफळागत सडा पडेल करे पठारावर. तुम्ही निवांत असा. नेताजींनी ताठ मानेने जिजाबाईंना धीर दिला. इतक्यात मोरोपंत महालात आले. त्यांनी राजांना आणि जिजाबाईंना मुजरा करून जबान खोलली. स्वामी, रजपुताकडून आलेली बेजीब असामी उग्रसेन कछवा बाळराजांना नजराना पेश करण्याची इजाजत मागते आहे. राजे ते ऐकून क्षणभर विचारात पडले. वास्तविक नजराना मिर्झा राजांच्या तळावर पेश व्हायचा तो आधीच कसा काय पेश होतो आहे की बाळराजांना आपल्याबद्दल जवळीक व धीर वाटावा यासाठी मिर्झा राजांनी टाकलेली ही एक चाल आहे. त्यांना नीट अंदाज बांधता येईना. सावधपणा म्हणून त्यांनी मोरोपंतांना आज्ञा केली, पंत, नजराना पेशवे म्हणून तुम्हीच बाळराजांच्यासाठी स्वीकारा. त्या नजराण्याला साजेल असा फेर नजराना आमच्या वतीनं तुम्ही त्यांना बहाल करा. आज्ञा स्वामी म्हणत मोरोपंत महालाबाहेर निघून गेले. राजगडावर आलेल्या उग्रसेन कछवाचा एक बेत साप फसला होता. आपल्याला राणाजीने नेमून दिलेली कामगिरी तो हुन्नर चालवून पार पाडू बघत होता. त्याला संभाजीराजांना बघायचे होते. शिवाजीराजे कुणाच्याही कुवरला राजवेश घालून आपला कुवर म्हणून तुझ्याबरोबर पाठवून देतील तर सावध. ही मिर्झा राजाने दिलेली सूचना तो विसरला नव्हता. पण गडावर आल्यापासून अद्याप त्याला एकदाही संभाजीराजांना बघायला मिळाले नव्हते. तो काळजीत होता. राणीवशातील सगळ्या मासाहेबांची दर्शने संभाजीराजांनी घेतली. धाराऊने जोडलेल्या न्याहारीचा थाळा रिवाज म्हणून शिवला.
शंभूराजांच्या गड उताराची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध ठेवण्यात आली होती. त्या पालखीभोवती नेताजींनी निवडलेले तगडे हत्यारबंद धारकरी कडे करून उभे होते. त्या धारकऱ्यात एका बाजूला उग्रसेन कछवा आपल्या राजपुती हशम्यांसह उभा होता. केशरी साफे आणि पिळलेल्या दाढ्या यामुळे ते सारे वेगळे व उठून दिसत होते. राजे, नेताजी, मोरोपंत, गंगाधरपंत, आनंदराव, येसाजी, प्रतापराव असा खास मंडळींसह शंभूराजांनी बालेकिल्ला सोडला. सारे बालेकिल्ल्यावरून पद्मावतीवर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. नेताजींनी इशारत करताच भुयारावरची धोंड पहारेकऱ्यांनी हटवली. नेताजी पुढे होत भुयारात उतरले. त्यांनी हात जोड देऊन संभाजीराजांना आत घेतले. पाठोपाठ राजे आणि सारी मंडळी भुयारात उतरली. आत येताच पुढे असलेले नेताजी मागे झाले. राजांच्या बरोबरीने संभाजीराजे भुयाराच्या उतरत्या पायऱ्या चालू लागले. निरोपासाठी आलेली मंडळी मागून चालू लागली. भुयाराची वळणे मागे पडत होती. काही पायऱ्या मागे पडल्या आणि कसल्या तरी विचाराने चालते राजे एकदम थांबले. त्यांना शंभूराजांनी याच भुयार मार्गातून चालताना केव्हा तरी विचारले होते, महाराज साहेब, हे भुयार संपणार तरी केव्हा? आज ती आठवण एका वेगळ्याच अर्थाने राजांना जाणवत होती. त्यांना संभाजीराजांना म्हणावेसे वाटत होते, आता कुठं तुम्ही या भुयारात पहिल्यानं उतरता आहात. अजून खूप चाल घ्यायची आहे. आई अंबेने त्यासाठी तुम्हास उदंड हिंमत द्यावी. पण राजे काही बोलले नाहीत. आपला हात त्यांनी संभाजीराजांच्या खांद्यावर चढवला आणि ते चालू लागले. पाठीमागून चालणारी मंडळी क्षणभर घोटाळ्यात पडली. त्यांना राजे असे अंमळ थांबले का ते कळलेच नाही. कधी कळणारही नव्हते. सारी मंडळी पद्मावती माचीवर आली. नेताजींनी आपल्या धारकऱ्यांवर आपली चलाक नजर एकदा फिरवून घेतली. राजे आणि संभाजीराजे पालखीच्या रोखाने चालले. सगळी माची माणसांनी दाटून गेली होती. आम्हास न्याल काय धावणीला तुमच्या संगती महाराज साहेब? ही संभाजीराजांनी त्यांना अनेक वेळा घातलेली मागणी आठवली. आज तो योग येत होता, केवढ्या वेगळ्या अर्थाने. शंभूराजांना आपल्या हयातीची पहिली धावणी एकट्यानेच घ्यावी लागत होती. राजांच्या काळजाचा सफेद घोडा थरकून उठला. कुठल्या तरी अज्ञात हाताने त्याच्या पाठीवर थाप भरली होती. रजपुताच्या गोटात बाळराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही अशी जिजाऊंची समजूत घालणाऱ्या राजांचा हात झटकन गळ्यातील 64 कवड्यांच्या माळेकडे गेला. आपल्या कंठातील माळ त्यांनी डोकीवरचा टोप चुकवीत हलकेच उतरली. तिचे 2 पेड करून त्यांनी ती संभाजीराजांच्या गळ्यात चढवली. सांभाळून असा घोगऱ्या आवाजात बोलून त्यांनी आपल्या फरजंदाच्या पाठीवरून हात फिरवला. भोवतीच्या गर्दीतून उग्रसेन कछवा हे सारे बघत होता. संभाजीराजांच्याकडे तो संशयी नजरेने बघत होता. राजांनी त्यांच्या गळ्यात कवड्यांची माळ चढवताच त्याने शेजारी उभ्या असलेल्या एका मावळ्याला विचारले, वो क्या है? राजा साहब ने कुंवर के गले में क्या चढाया? मावळा त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत म्हणाला, एवढं बी मालूम नाही वय, वो माळ हे आई भवानी की. आपल्या कानांना हात लावून नमाजाचा भाव उभा करीत त्याला समजावून देण्यासाठी तो मावळा म्हणाला, तुमच्या खुदासारखी बघो किसके बी गळ्यात वो माळ नाही. मावळ्याने विचारणारा म्लेंच आहे हे जाणून आपल्या अजब भाषेत सांगितलेले उग्रसेनला बहुधा कळले असावे. ही माळ देवीची आहे आणि ती इतर कुणाच्याच गळ्यात नाही. ह्याची खातरजमा होताच त्याचा तरतरीत राजपूत चेहरा उजळून गेला. पुढे होऊन त्याने पालखीत चढणाऱ्या संभाजीराजांना जे एकलिंगजी म्हणत कुर्णिसात केला. संभाजीराजे पालखीत चढले. भोयांनी थोपे देऊन पट सरसे करीत पालखी वर उचलली. डावे उजवे झोले खात पालखी माची सोडून पाली दरवाजाकडे जाऊ लागली. राजांनी धरावा तसाच पालखीचा झुपकेदार राजगोंडा संभाजीराजांनी आपल्या मुठीत धरला होता. हातात नागवे हत्यार धरून नेताजी आपल्या एका हाताने पालखीची डंबरी धरून पालखीबरोबर दुडक्या चालीने चालू लागले. जखडल्या पायाने राजे दूर जाणाऱ्या पालखीच्या लाल ठिपक्याकडे बघत होते. त्यांच्या मनात विचारांची अनेक हत्यारे एकमेकांवर आदळत होती. बरड असली तरी पुण्याची स्वतंत्र जहागिरी देऊन आमच्या महाराज साहेबांनी बंगळूरहून आम्हास इकडं धाडलं आणि आम्ही मात्र तुम्हास गनिमाची मनसब स्वीकारण्यासाठी तिकडं धाडतो आहोत.
उपजलात आणि धाराऊच्या वरच्या दुधावर अंक धरण्याची पाळी तुमच्यावर आली. आज राजकारणात उतरता आहात आणि औरंगशाहाच्या उसन्या मनसबीचा स्वीकार तुम्हाला करावा लागतो आहे. ज्या तुमच्यासाठी आम्ही आमचा जीव गहाण टाकावा तेच तुम्ही आमच्यासाठी या दौलतीसाठी जमान म्हणून जात आहात. खरंच शंभूराजे, आप्तगणांकडून तुम्ही किती नडले आहात. सई यांना आमच्या हवाली करताना तुम्ही म्हणालात की हे एकले जीव. आमच्या त्यावेळी हे ध्यानी आलं नाही की राजा एकला कधीच नसतो. गड उतरंड उतरणारा पालखीचा लाल ठिपका बघताना प्रतापगडावर भवानीचा पोत नाचवणारे संभाजीराजे राजांना आठवले. गोंधळ्याने जगदंबेचा महिमा गाताना उभे केलेले शब्द त्यांच्या कानात घुमत फिरू लागले. उदर परडी देऊन हाती ब्रह्मांडी फिरावी, 184 घरची भिक्षा मागवली बरवी. ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते ते घर रुचले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्या मचकेले. राजे स्वतःशीच पुटपुटले, शंभूराजे, आपण आईचे भुते आहोत. ती देईल तो जन्माचा पोत आपल्या हाती आहे. तिची इच्छा थोर आहे. राजे माचीवरून माघारी वळले. सह्याद्रीच्या सिंहाचा छावा आपली गुहा सोडून पठारावर उतरत होता, पहिली राजकीय धावणी करण्यासाठी. राजगडावरून निघालेली संभाजीराजांची स्वारी दिवस कळडायला आला असताना मिर्झा राजाच्या तळाजवळ आली. भले मोठे पाण्याचे टाके तांबड्या कमळांनी फुलून जावे तसे उभे करे पठार केशरी राहुट्यांनी भरून गेले होते. तळापासून हाकेच्या टप्प्यावर संभाजीराजांची पालखी ठाण करून किरत सिंगाने आपल्या राणाजींना वर्दी पाठवली. मिर्झा राजाचा पसरलेला प्रचंड तळ, हत्ती, उंटाचे चित्कार, तोपगाड्यांचे खडखडाट या कशाकडेच संभाजीराजांचे लक्ष नव्हते. ते रोखल्या नजरेने समोर दिसणाऱ्या तोप माऱ्याने काळवंडलेल्या पुरंदराकडे बघत होते. ते त्यांचं जन्मस्थळ होतं. कसली तरी न कळणारी सळसळ त्यांच्या उदरात दाटली होती. मिर्झा राजाचा मुंशी उदयराज, इंद्रमन बुंदेला आणि काही रजपूत धारकरी संभाजीराजांच्या आगवानीसाठी सामोरे पेश झाले. तळावर शहाजने वाजू लागली. नेताजींच्या सोबतीने संभाजीराजे मिर्झाच्या सर्वात उंच उठून दिसणाऱ्या शामियान्याकडे चालले. उभ्या हयातीत एवढ्या पोरवयाच्या पराक्रमाचे स्वागत करण्याचा प्रसंग कधी मिर्झा राजावर आला नव्हता. त्याला कुंवरबद्दल कुतूहल होते. मिर्झाच्या तळावरील रजपूत, पठाण, महालिया धारकरी धावत येत दाटीने सेवा का बच्चा बघत होते. नेताजींच्या पाठोपाठ संभाजीराजे मिर्झाच्या शामियान्यात प्रवेशले. संभाजीराजांना बघताना मिर्झाच्या पातळ ओठांतून अस्पष्ट शब्द निसटले, ओ सरनचंडी, बेहतरीन. आपल्या कपाळावरच्या केशरी रजपुती टिड्याची आठ्यात घडी करून टाकत भुवया चढवून मिर्झा राजे जयसिंग समोर बघतच राहिला. आकाशात लकलकणाऱ्या तेजवान विजेचा एक तरतरीत कोवळा कोंब त्याला आपल्या शामियान्याच्या दारात उभा ठाकलेला दिसत होता. उग्रसेन कछवाकडून हे शिवाजीराजांचे असली कुंवरच आहेत याची शहानिशा करून घेण्याचे भान काही मिर्झा राजाला राहिले नाही. आइये कुंवर शंभूराजे, म्हणत मिर्झा राजे हसत 2-4 कदम पुढे झाले. पुढे होत, आम्ही मुजरा करतो आहोत दादाजी, म्हणत संभाजीराजांनी मिर्झा राजांच्या पायाला आपले हात भिडवले. ते काय करतायत हे पटकन न उमगलेला मिर्झा थोडे मागे हटत म्हणाला, ये क्या कर रहे हो कुंवर. त्याच्याकडे निर्भय डोळ्यांनी बघत संभाजीराजे खणखणीत आवाजात म्हणाले, गड सोडताना आमच्या महाराज साहेबांनी आम्हास बजावलं आहे की आपल्याला आम्ही दादाजी म्हणावं, त्यांच्या ठिकाणी आपल्याला मानावं, आम्ही त्यांची आज्ञा पाळावी. गंगाधर पंतांनी पुढे होत त्याचा उत्तरी तजुर्मा सांगितला. शिवाजीराजांनी आपल्यावर केवढी जिम्मेदारी टाकली आहे हे संभाजीराजांच्या तोंडून मिर्झा राजाला आता अचूक कळून चुकत होते. राजांचा विश्वास टाकून माणूस बांधील करण्याचा बेत संभाजीराजांच्या पहिल्या भेटीतच अचूक साधला गेला. संभाजीराजांचा हात हातात घेत मिर्झा राजाने त्यांना आलिशान बैठकीवर नेऊन बसवले. शामियान्यात असलेला उग्रसेन मिर्झा राजाची नजर त्याच्यावर जाताच मिर्झा राजाच्या जवळ आला. तस्लीम करून म्हणाला, राणाजी एक बात बोलो उग्रभान, क्या है, मिर्झाने विचारले. झटकन मिर्झा राजाच्या कानांजवळ आपले तोंड नेत उग्रसेन हळूच त्याच्या कानात रजपुतीन पुटपुटला.
ये कुंवर शंभू ही है। खुद राजा साहब ने अपने कुलदेवी की माला इसके गले में चढ़ाई है। आणि हे सारे तो गळ्याभोवती हात फिरून मिर्झा राजांना अभिनयाने पटवून देऊ लागला। ते ऐकून मिर्झा राजे मान मागे टाकीत एकदम मोठ्याने हसले। सरकारी ढंगात बोलून गेले, बेवकूफ हो उग्रभान, जाओ अपने डेरे में। उग्रसेनच्या त्या हालचालीमुळे संभाजीराजे आणि नेताजी थोडे बिचकले। एकमेकांना त्यांनी सावध नजर दिली। नेताजींची भरीव बोटे नकळत कमरेच्या हत्याराच्या मुठीवर गपकन रुतली। शामियान्याच्या दरवाजाकडे रोखल्या नजरेने बघताना नेताजींच्या ताणल्या छातीवरचा बाराबंदीचा एक बंद तटकन तुटला। त्यांना दग्याची शंका आली, पण हे सारे उग्रसेनच्या गैर हालचालीमुळे झाले होते। मिर्झा राजाने आपल्या चलाक डोळ्यांनी नेताजी आणि संभाजीराजे कसल्या गैरसमजात आले आहेत हे हेरले। तो गडबडीने म्हणाला, गलतफहमी न करना कुंवर, ये उग्रसेन तुम्हारे गले की माला की निशानी बनाकर तुम ही राजा साहब के असली कुंवर हो और कोई नहीं ये बता रहा था। ते ऐकताना कोंडल्या श्वासाचा दमदार निश्वास टाकून हत्यारावरची मूठ ढिली टाकत नेताजी म्हणाले, चटका लागल्याबिगर कळत नाही, इंगळकंचा आणि कोळसाकंचा। मिर्झा राजाला मात्र नेताजींची मावळ बोली काही कळली नाही। सगळ्या तळाभोवती पावसाळी सांज दाटून आली होती। पाखरांचे थवे आपल्या कोटरांच्या निवाऱ्याकडे परतून स्थिरावले होते। तळावरच्या रसोईखान्याच्या आगळ्या धुराचे लोळ फेकीत शिलगत होत्या। मिर्झा राजाच्या शामियान्याच्या दारात उभे असलेले संभाजीराजे नजर जोडून पावसाळी ढगांनी वेढलेल्या धुरकट पुरंदरच्या माथ्याकडे बघण्यात स्वतःला हरवून गेले होते। शामियान्याची कणात धरून नेताजींच्या निवडक धारकऱ्यांचे पथक हातात नंगी हत्यारे पेलून सावध अंगाने खडे होते। त्यात स्वतः नेताजी संभाजीराजांच्यावर नजर ठेवून उभे होते। सुरक्षितता आणि इत्माम म्हणून मिर्झा राजाने संभाजीराजांच्या मुक्कामाची सोय खुद्द आपल्या शामियानातच केली होती। त्यावर किरत सिंग आणि आपले खास विश्वासू राजपूत लढवय्ये जोडून दिले होते। शामियान्याच्या अंतपुरात मिर्झा राजा रणचंडीची संध्यापूजा करण्यात गुंतला होता। कितीतरी वेळ संभाजीराजे पुरंदरचा धुरकटला माथा एकटक निरखीत राहिले। आता चांगलेच अंधेरून यायला लागले होते। एकसारखी चुळबुळ करणारे नेताजी पुढे झाले। संभाजीराजांना मुजरा करून म्हणाले, किन्नाटीचं आता बाळराजांनी आत चलावं, बाहेर उभं राहू नये। कसली तरी साखळी तुटल्यासारखे संभाजीराजे भानावर आले। नेताजींच्या थोराड पगडीकडे बघत म्हणाले, नेताजी काका, हा गड आम्हा जणू साद घालतोय। त्याच्यावरची नजर काढू नये असंच वाटतंय। छातीत खळबळ माजते। पगडी डोलवीत नेताजी म्हणाले, बराबर हाय बाळधनी, माणूस जिथं उपासतं ती जागा त्याला सादच घालती। तुम्ही या गडावर उपजला, म्याच किल्लेदार होतो त्या वक्ताला। मासाहेबांनी लई गर्दी उडवली होती तुमचं पहिलं बाळरड ऐकून। आता ह्यो गड पठाणाच्या कब्जात हाय, नाहीतर दावला असता थोरल्या राणीसाहेबांचा महाल तुम्हासनी एकडाव। ते तगडे रांगडे मन हे बोलताना दाटले होते। सगळी कोडी सुटल्यासारखे संभाजीराजांना क्षणभर वाटले, पण अशी कोडी कधीच सुटत नसतात। गुंतवा झालेल्या धाग्याच्या भिंडोळ्यातून नेमका शेव हाताशी येत नाही। संभाजीराजांचे मन आपल्या आऊसाहेबांचा विचार करू लागले। किल्ले पुरंदर वरून कसा दिसत असेल अशी उत्सुकता त्यांच्या मनात येऊन गेली। ते दरवाजातून वळले। संथपणे शामियानेतील तलम रुजामे तुडवीत गेले। संभाजीराजांसह रात्रीचा खाना एका पंक्तीने उरकून शामियान्याच्या ख्वाबगारात मिर्झा राजे आपल्या मंचकावरच्या मऊ बिछायतीवर लेटले होते। मावळतीच्या बाजूला एका शिसवी मंचकाच्या बिछायतीवर संभाजीराजे पडून होते। त्यांच्या अंगावरची शाल दूर हटून पायगतीला गोळामेळा होऊन पडली होती। आतली हिंदुस्थानी शमादाने मंद तेवत होती। ख्वाबगाराला लागून असलेल्या अंतपुरात मिर्झा राजाने पूजलेल्या रणचंडीच्या मूर्तीसमोर तेवत होत्या। शामियान्याच्या सगळ्या घेराभोवती मावळे धारकरी आणि राजपूत हशम यांचा छबिन्याचा जोड पहारा नागव्या तलवारी पेलून जागत्या डोळ्यांनी फिरत होता। आपल्या जाड मावळी पायतानांची कुरकुर उठवीत हातात नंगी तेग धरून खासे नेताजी त्या पहाऱ्यावर नजर ठेवीत फिरत होते। तळावर जागजागी आपट्या पेटल्या होत्या।
मधूनच त्यातील बाभळीच्या गाठी पेटता पेटता फाटकन फुटत होत्या. त्यामुळे फवारलेल्या ठिणग्यांचा आकटीभोवती सडाच सडा पडत होता. समोर टाकलेल्या गवताच्या पेंढ्या सोंडेने झटकून नीट मुंगीरहित करून मगच घशात सोडताना हत्तींच्या गळ्यातील घंटांचे उठणारे घुमारे नाद तळावर पसरत होते. बैठक घेतलेले उंट माना ठेवून मिटल्या डोळ्यांनी रवंथ करीत होते. त्यांच्या ओठावळीतून फेसाचा तारा तरंगत होत्या. लीट टाकलेली घोडी अखंड शेपट्या चाळवीत उभ्या उभ्या झिंगत होती. तळावर शांत रात्र उतरली होती. आपल्या बिछायतीवर संभाजीराजे मात्र तळमळत होते. एकसारखी कूस पालटत होते. थोरल्या मासाहेबांचा मायेचा हात पाठीवर घेऊन बिनघोर झोपण्याची सवय असलेले संभाजीराजे बेचैन होते. लेटल्या लेटल्या त्यांची घालमेल निरखणारा मिर्झा राजे आपल्या मंचकावरून उठला. किमॉश उतरून ठेवल्यामुळे त्याचे रुपेरी केस क्षमादानांच्या प्रकाशात लकलकले. संभाजीराजांच्या मंचकाजवळ येत त्याने आपला हिरेजडित अंगठ्या असलेला हात संभाजीराजांच्या पाठीवर ठेवला. त्या स्पर्शाने शंभूराजे दचकून उठले. मिर्झा राजाच्या पांढऱ्या सफेद केसांकडे बघू लागले. कुंवर, तुम्हें नींद नहीं आती? जगह बदल गई कि नींद हजम नहीं होती? आओ हमारे बिस्तर पर लेट जाओ, डरो मत. मिर्झा राजाने त्यांचा हात धरून त्यांना मंचकावरून उतरते केले. हळुवारपणे आपल्या मंचकाजवळ आणले. संभाजीराजे मिर्झा राजांच्या मंचकावर बसले. समोर उभ्या असलेल्या धिप्पाड पण शांत मुद्रेच्या मिर्झा राजाकडे त्यांनी पाहिले. मिर्झाच्या छातीवर त्याच्या आलंपना औरंगजेबाने त्याला बहाल केलेले हिरव्या कंच पाचूचे मोतीलगात गुंफलेले पदक चमकत होते. त्या पदकाकडे बघत संभाजीराजे क्षणभर गप्प झाले. मग मान उडून त्यांनी विचारले, दादाजी, आम्ही एक विचारू? बेशक पूछो कुंवर शंभू, मिर्झा शांतपणे म्हणाला. आमचे आबासाहेब म्हणाले की तुम्ही रजपूत आहात आणि आम्हीही रजपूत आहोत. मग मग तुमच्या गळ्यात भवानीच्या कवड्यांची माळ का नाही? त्या प्रश्नाने मिर्झा राजा हा दिल्ली दरबारचा थोर राजकारणी चरकला. त्याच्या डोळ्यात एक दुखरी छटा तरळून गेली. आपल्या छातीवरच्या हिरव्या पदकावरून कसा तरीच हात फिरवीत तो म्हणाला, बहुत रात उतर आई, सो जाओ कुंवर. संभाजीराजांना लेटते करून मिर्झा राजाने त्यांच्या अंगावर शालनामा पांघरला. स्वतः मिर्झा राजा त्यांच्या शेजारी कलंडला. चंडी चंडी असे पुटपुटत आपल्या हयातीच्या चुकलेल्या मार खाल्लेल्या वाटा आठवू लागला. कुसवे होऊन मिर्झा राजाने संभाजीराजांच्यावर नजर टाकली. त्यांचा श्वास बिनघोर लईत लागला होता. शामियाना समोरच्या पेस जागेत शाही इतमामात बैठकीचा चौथरा सजला होता. त्यावर रजपुती वानाच्या तलम बिछायती अंथरल्या होत्या. जरीबतूची नकसदार कलाकुसर असलेल्या खोळी घातलेल्या गिरद्या लोड मांडले होते. संभाजीराजांना नजराना देऊन दिपवून टाकण्यासाठी तो चौथरा मिर्झा राजाने एका रात्रीत सिद्ध केला होता. चौथऱ्याच्या एका अंगाला सरपोसांनी झाकलेली पेहरावाची तपके घेऊन काही रजपूत धारकरी उभे होते. पिछाडीला अब्दागिऱ्यांची मोठी पिंपळपाने हातात धरून अब्दागिरे खडे होते. एका बाजूला शिंगे, तुताऱ्या, नगारे यांचा शहाजनांचा ताफा उभा होता. तळावरचा तमाम हशम लोक तो नजारा बघण्यासाठी जागा मिळेल तिथे दाटला होता. ज्येष्ठ वद्य द्वितीयेचा दिवस कास्त्राभर वर आला होता. पण पावसाळी कुंदपणामुळे तसे वाटत नव्हते. आपल्या शामियान्यातून मिर्झा राजा जयसिंग संभाजीराजांसह बाहेर आला. रजपुताच्या अंगावर सोनेरी बुट्ट्यांचा हिरवा कंच मोगली जामा होता. खांद्यावरून फिरवलेले गर्द निळे जरी काठाचे उपरणे होते. पाचू मढवलेला मागे झुकलेला झुरझुरत्या सफेद पिसांचा तुरेबाज किमॉश त्याने मस्तकी चढवला होता. गळ्यात मोत्यांचे कंठे आणि हिरवे पदक होते. संभाजीराजांनी जरी कोयऱ्यांच्या नकस कामांचा पांढरा सफेद जामा परिधान केला होता. राजांचा होता त्या माटाचाच पिछाडीला ठेवणारा केसरी टोप त्यांनी मस्तकी चढवला होता. कमरेला गर्द जांभळा जरीशेला आवळला होता. चुनीदार मान सोळण्याखाली पायात बघवे चढाव होते. मोत्याच्या कंठाबरोबर छातीवर कवड्यांची दुपेडी माळ आणि कपाळी 2 दळी शिवगंध होते.
सर्व दरवाजे मिटलेल्या जगदंबेच्या शांत मंगल गाभाऱ्यातून समईचा एखादा कवडसा बाहेर झेपावून यावा तसे ते दिसत होते. मिर्झा राजे संभाजीराजांच्यासह बैठकीच्या रोखाने चालू लागले. शिंगांच्या कात्र्या ललकाऱ्या शहारत उठल्या. शहाजने वाजू लागली. आघाडीच्या खाशा स्वाऱ्यांमागून नेताजी, गंगाधरपंत, कर्माजी, कीरतसिंग, रायसिंग राठोड, चतुर्भुज चौहान, रामसिंग हाडा, महम्मद तरखान, तुर्कताज खान अशी मंडळी अदपीत चालली. मिर्झा राजाने संभाजीराजांना हात पेश करून बैठकीवर बसते केले. आपण स्वतः बैठक घेतली आणि कीरतसिंग व उदयराज मुन्शी याच्याकडे इशारतीची नजर दिली. नजराण्याच्या पेहरावाचे तबक घेतलेला एक एक राजपूत धारकरी पुढे होऊ लागला. मिर्झा राजासमोर अदबीने वाकून हातातील तबक पुढे करीत तबकाला मिर्झाचा दस्तुरी स्पर्श करून घेऊ लागला. तसेच पुढे होत ते तबक संभाजीराजांच्या समोर धरू लागला. संभाजीराजे नजराना आपला केल्याचे दस्तुरी स्पर्श देऊ लागले. एकाएकी पुरंदरच्या पायथ्याच्या रोखाने उठलेली घोड्यांच्या टापांची टपटप सर्वांना ऐकू आली. सर्वांच्या नजरा त्या आवाजाच्या रोखाने वळल्या. कैक काळजे धडधडली. झटकन मिर्झा राजे बैठकीवरून उठले. आपल्या मुलाकडे बघत जाणवणाऱ्या करड्या आवाजात दबके बोलले, कीरत जी म्हणत कीरतसिंगाने कमरेच्या हत्यारावर मूठ रुतवली. एका घोड्याच्या पाठीवर चलाक झेप घेऊन कीरतसिंगाने आवाजाच्या रोखाने घोडे पुढे काढले. काही क्षण तसेच गेले. संभाजीराजे आणि नेताजी यांची नजरानजर केव्हाच होऊन गेली होती. भोवतीच्या कुणालाही कळायच्या आत नेताजींचे तरबेज पट्टेबाज धारकरी संभाजीराजांच्या भोवती फेर धरून एकवटले होते. सगळ्यांचे डोळे कीरतसिंगेला त्या वाटेवर जोडले होते. टापा जवळ येऊ लागल्या. रामेटेच्या, घाणेरीच्या, करवंदीच्या गर्द झुडपांना वळसा टाकत 31 स्वारांची घोडे तुकडी दौडत येत होती. त्या तुकडीच्या आघाडीला 2 उमदे घोडे खूर फेकत दौडत होते. ते स्वार होते कीरतसिंग आणि पठाणांचा लष्करे सालार साक्षात दिलेर खान. ते दौडते पथक चौथऱ्याजवळ आले. दिलेर खानाला बघताच मिर्झा राजाच्या कपाळावर एक बारीक आठी उमटली. मांड मोडून दिलेर खान सगळ्या तळावर क्षणात सरसरती नजर फिरवीत पायउतार झाला. खांद्यावरच्या हिरव्या कंच फुगीर खिल्लतीमुळे तो केवढा तरी धिप्पाड दिसत होता. मिर्झा राजासमोर येऊन त्याला तस्लीम करीत निधड्या पठाणी बोलीत पुरंदरच्या रोखाने हात उडवीत मिर्झाने काही विचारू नये म्हणून तोच म्हणाला, गडपर रैसे चढानी है, ऊपर दाना तक पीछे नहीं छोड़ा है काफर मराठेन को. त्यावर मिर्झा राजाला काहीच बोलता आले नाही. चेहऱ्यावर खोट्या हास्याची खिल्ली चढवीत तो दिलेरला म्हणाला, आइये खासाब. संभाजीराजे बैठकीवरून दिलेरला निरखीत होते. त्याच्या भुवया जाड होत्या. खांद्यांच्या गिर्दीत त्याची गर्दन घट्ट बसवल्यासारखी वाटत होती. डोळे भेदक होते. सगळी हयात दौडीत गेल्यामुळे त्याचा कोरल्या दाढीचा पठाणी चेहरा रासवट निबर दिसत होता. अंगावरच्या खिल्लतीचे बंद त्याने डाव्या खांद्याजवळ गाठीत आवळले होते. डोक्यावरच्या पठाणी किमोशात पाचूचे हिरवे पान मडवले होते. मिर्झा राजाने दिलेर खानाचा संभाजीराजांना परिचय करून दिला. त्याला बैठकीवर आपल्या उजव्या हाताला बसवून घेतले. उरलेली तबके पेश करून झाली. संभाजीराजांनी नेताजींच्याकडे पाहिले. नेताजींनी फेर नजराण्याची तबके घेतलेले मावळे पुढे घेतले. संभाजीराजांनी मिर्झा राजे व दिलेर खान यांना ती तबके बहाल करण्यासाठी त्या तबकांना दस्तुरी स्पर्श दिले. चौथऱ्यावरचे ते दृश्य मजेदार दिसत होते. दिल्ली दरबारचे 2 खंदे सेनापती आणि जगदंबेचा एक बाळभुत्या त्या बैठकीवर बसले होते. कीरतसिंगाला इशारत करून मिर्झा राजे हसत संभाजीराजांना म्हणाला, और एक ऐसा तोहफा हम नजर करेंगे जिसे आप बहुत पसंद करोगे कुंवर. संभाजीराजांच्या भुवया ते ऐकून वर चढल्या. दिलेर खानालाही मिर्झाच्या तोफ्याचा अंदाज येईना. तळावर ठाण केलेल्या हत्तीतील एक जंगा हत्ती रुपयाचा नकसदार हौदा चढून झूल घालून सजवण्यात आला होता. कीरतसिंगाने त्या हत्तीवर बैठक घेतलेल्या फिलवानाला इशारत देताच त्याने तो हत्ती चौथऱ्यासमोर आणला.
त्या सजल्या हत्तीकडे हात करीत मिर्झा राजा संभाजी राजांना म्हणाला, ये शाही फील खाने का हाथी अनवर, शहंशाह ने आपको नजर किया है शंभू। आप दरबार के सबसे पहले कम उम्र 5000 सरदार हो। फिलवानाने एक सारखा अंकुश टोचून चल बेटे अनवर सलामी दे अशी हत्तीशी बातचीत करून तो जंगा हत्ती पुढच्या थोराड गुडघ्यात खाली बसवला। बसल्या अनवरने रणशिंगासारखी बागदार सोंड उचलून मेहमानांना ऐटदार सलामी दिली आणि पुन्हा तो ताट खडा होऊन सोंड झुलवीत कान फडफडवीत डुलत उभा राहिला। ते भरगच्च जनावर बघून संभाजीराजे नकळत बैठकीवरून उठले। नेताजींना इशारत करून त्यांनी जवळ बोलावून घेतले। त्यांच्या कानाशी आपले ओठ नेत काहीतरी त्यांनी त्यांच्या कानात सांगितले। जी म्हणत नेताजींनी पगडी डोलावली। कमरेच्या हत्यारावर हाताची मूठ ठेवून नेताजी तळ्यावरच्या फीलखान्याजवळच्या गंजीतून एक गवताची पेंढी घेऊन आले। अदबीने त्यांनी ती संभाजीराजांच्या हाती दिली। ती पेंढी घेऊन धीम्या चालीने संभाजीराजे झुलत्या अनवर जवळ आले। हातातील पेंढी उंचावून त्यांनी ती हत्तीच्या सोंडेच्या रोखाने धरली। अनवरने आपली भरदार सोंड हातासारखी पुढे करीत पेंढीला वेढा टाकला। त्याच्या गर्दनीवरचा फिलवान डोळे जोडून संभाजीराजांना बघत होता। सोंडेत धरलेल्या पेंढीचा कट झटके देऊन हत्तीने उसकटला व गवत सोंडेने झटकून साफ केले आणि अख्ख्या पेंढीचा थोराड घास त्याने सहज आपल्या घशात सोडला। चौथऱ्याभोवतीचे सारे असामी ते दृश्य टक लावून बघत होते। पठाण दिलेर खान ते बघताना खुश झाला होता। हसून नेताजींच्याकडे बघत संभाजीराजे पुन्हा येऊन बैठकीवर विसावले। संभाजीराजांच्या चालण्या बोलण्यावर अदब रिवाजावर खुश असलेला मिर्झा राजे अभिमानाने म्हणाला, हाती पसंद आया कुंवर शंभूराजे। त्याच्याकडे आणि दिलेर खानाकडे एक नजर आलटून पालटून बघत संभाजीराजे म्हणाले, ते बिचारे मूग जनावर कोणासही पसंत येईल, कितीही झाले तरी ते पेंढीचे गुरु। मिर्झा राजाला शेवटचा चटका नीट कळला नाही आणि कळला असता तर काही उपयोग नव्हता, तो त्याला कधीच वळला नसता। एवढा वेळ काफर सेवाच्या बच्चाचे निडरपण गुमान बघणाऱ्या दिलेर खानाला संभाजीराजांची रांगडी थट्टा करण्याची लहर आली। आपल्या जाड भुवया किमोशकडे चढवीत त्याने खोचकपणे झुलत्या अनवरकडे हात उठवून विचारले, इतना बडा शाही हाती कैसे उठा के ले जाओगे शंभूराजे। दिलेरचे पठाणी डोळे लकलकले। अंगावर आल्यासारखा अचानकच उठलेला त्याचा सवाल ऐकताना संभाजीराजांचा हात छातीवर दुपेडी भवानी माळेवर चढला। तरतरीत बागदार नागशेंड्यांची शिवपिंडींसारखी दिसणारी आपल्या महाराज साहेबांची पोतासारखी उजळ मुद्रा क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर खडी ठाकली। दिलेरच्या पठाणी डोळ्यात आपली मावळी बेडर नजर विट्यासारखी फेकत नागफण्यात ताट मान करून संभाजीराजे तासाच्या थाळीवर हातोड्याचे टोल पडावेत तशा ठणठणीत कणीदार बोलात बोलले, डुलत झुलत का होईना तुमचे हे जनावर चालते ते नेणे सोपे आहे, पण आमच्या महाराज साहेबांनी दिलेले गडकोट चालत नाहीत, ते नेणे कठीण आहे। तो जाब ऐकून मिर्झा आणि दिलेर दोघेही थरारले। येतो आम्ही दादाजी म्हणत अनवरच्या माहुताच्या रोखानं रिवाजी मोहराजड थैली फेकून संभाजीराजे बैठकीवरून उठले। नेताजीरावांना पुढे ठेवून शामियानाच्या रोखाने चालूही लागले। डोळे फिरलेला दिलेर त्यांच्याकडे बघतच राहिला। त्याला संभाजीराजे म्हणजे आगीची खिल्लत पांघरून चाललेला धगधगीत अंगार वाटला। त्याच्या जाड ओठांतून शब्द निसटले, माशाअल्लाह क्या तेज जुबा है, इसकी उमर क्या होगी। करे पठारावर मावळचा पाऊस कळा कोसळू लागला। लाल पाण्याचे पाट करेचे तास फोडून दुथडी पसरले। तळावर बुनग्यांनी गवताळू छपऱ्या उठवल्या। त्यात फुटल्या आबाळाखाली थरथरत निथळणारी घोडी आबादान झाली। पावसाच्या भरमार सरीनंतर राहुटाच्या कनातींच्या झालरीवर थरथरत खोळांबलेले पानथेंब वाऱ्याची सुकारणारी झमकी येताच टपटपत खाली कोसळू लागले। मिर्झा राजे जयसिंग आणि निकोलो मनुची हा गोरा साहेब रजपुताच्या शामियान्यात सतरंज मांडून बसले होते। शामियान्याच्या दरवाजात नेताजी उभे होते। मिर्झा आणि गोरा साहेब शतरंजात रमून गेले होते। कुणीच काहीच बोलत नव्हते।
मधूनच मिर्झा राजा हुक्क्याची नळी चूस करीत होता. बाहेर सरी कोसळत होत्या. संभाजीराजे पटावरची पांढरी काळी मोहरी निरखण्यात दंग झाले होते. त्याच्याकडे बघत मिर्झा राजाने हसून त्यांना विचारले, क्या सोच रहे हो कुंवर, खेलोगे 4 हात? पटाकडे बघतच संभाजीराजे म्हणाले, नाही. क्यों? राजा साहब तो अच्छे लड़ाते हैं शतरंज, सिखाया नहीं आपको ये खेल? मिर्झा आडवा आला. आम्हास हा खेळ आवडत नाही, तो अपुरा आहे. मिर्झा राजाकडे बघत संभाजीराजे शांतपणे म्हणाले. ओ कैसे? मिर्झाचा कपाळ टिळा वर चढला. या खेळात उंट आहे, हत्ती आहे, घोड आहे, प्यादी वजीर आहेत, राजा आहे, पण कुठंच राजांचा फर्जंद नाही, त्याच्या माँसाहेब नाहीत. हा खेळ अपुरा आहे. मिर्झा राजाने चूस करण्यासाठी ओठापर्यंत नेलेली हुक्क्याची नळी ओठाला न लावताच खाली आणली. तो संभाजीराजांच्याकडे बघत कुणालाही कळणार नाही असे पुटपुटला. ये दिमाग है या दौडता घोडा? हयातभर शतरंज खेळलेल्या मिर्झा राजाच्या मनात संभाजीराजांच्या मनात आला तसा विचार काही कधीच आला नव्हता. कृष्णाष्टमी तोंडावर आली. जिजाऊ साहेबांनी आपला बाळकृष्ण राजगडावर दिसावा असा ध्यास धरला. त्यांनी राजांना राजपुतास पत्र लिहायला लावले. तहाप्रमाणे राजांनी आता जवळजवळ ठरल्या सर्व गडांचा ताबा मिर्झा राजाच्या माणसांच्या हवाली केला होता. राजांचे पत्र मिर्झा राजाच्या गोटात दाखल झाले. मिर्झाचे हुकूम सुटले. संभाजीराजांना नजर केलेल्या अनवर हत्तीवर झूल हौदा चढवण्यात आला. खासा किरत सिंग संभाजीराजांना अदब सोबत करण्यासाठी निघणार होता. नेताजी मावळी पथक पालखी जोडून सिद्ध झाले. पाठीवर ढाल आवळलेले धिप्पाड नेताजी सावलीसारखे संभाजीराजांच्या बरोबर होते. मिर्झा राजाने नेताजींच्या बारीक सारीक हालचाली आपल्या तेज नजरेने टिपल्या होत्या. त्यांचे सावधपण, इमान त्यांनी नकळत हेरले होते. खासा पेहराव अंगावर चढवलेले संभाजीराजे कमरेच्या हत्यारावर डाव्या हाताची मूठ चढवून मिर्झा राजाला मुजरा करण्यासाठी झुकले. त्याच्या गोरापान पायांना हात लावताना म्हणाले, आम्ही मुजरा करतो आहोत दादाजी. काही चुकलं असेल तर ते आमच्या महाराज साहेबांचं नव्हे, येतो आम्ही. त्यांना वर उठून जवळ घेताना राजकारणी मिर्झा भरून आला. एवढ्या कमती वयात एवढी वेडर नजर, असे काळजाची निशाणी साधणारे बोलणे, थोरांसमोरची अशी अदब त्याने आपल्या उभ्या हयातीत कधी बघितली नव्हती. कितीही केले तरी मिर्झा राजा राजपूत होता. 60 पावसाळे त्याने बघितले होते. संभाजीराजांचे खांदे थोपटत तो स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला, गल्लत किसका है, सही कौन है वो चंडी जानती है, लेकिन आपको विदा देते वक्त हमें हमारे मुल्क के राजस्थान का अरवली पहाड़ याद आ रहा है. पैरों में जलता रेगिस्तान लेकर अरवली खड़ा है कुंवर. मिर्झाला काय म्हणायचे होते ते संभाजीराजांना नीट कळलेच नाही, पण खांद्यावर थोपटले जाणारे त्याचे भरगच्च तळहात मायेने भरून आले आहेत हे त्यांनी जाणले. मिर्झा राजाने चौरंगावरच्या तपकातील निरोप विडा उचलून संभाजीराजांच्या हातात ठेवला. संभाजीराजे त्या विड्याकडे बघू लागले. एका वाट चुकलेल्या पराक्रमी राजकारणी, रसिक आणि राजपुती हातातून त्यांना मिळत असलेला तो पहिला विडा होता. संभाजीराजांनी मूठ वळून तो विडा वेढून टाकला. मिर्झा राजाच्या शामियानातून ते बाहेर पडू लागले. त्यांच्या टोपात हिंदकळणारे मोतिलक बघताना राजपूत मिर्झा राजाला कुठेतरी खोल जाणवून गेले की आपल्या हयातीची मोतलक तुटून गेली आहे आणि ते सगळे टपटपीत मोती राजस्थानाच्या तापलेल्या रेगिस्तानात कुठच्या कुठं केव्हाच विखरून गेले आहेत. मिर्झा राजाच्या शामियानाच्या दरवाजात क्षणभर उभे राहून संभाजीराजांनी समोर दिसणाऱ्या पुरंदरचा माथा निरखला. याच गडावर ते उपजले होते. आता तो गड दिलेरखानाच्या ताब्यात होता. संभाजीराजांना नेताजींचे बोल आठवले, जिथं माणूस उपासतं ती जागा साथ घालती माणसाला. त्यांच्या मुठीतील विडा नकळत आवळला गेला. तरातरा चालत संभाजीराजे सज्ज ठेवलेल्या पालखीत चढले. नेताजी आणि किरत सिंगांनी पालखीच्या डंबरीच्या दोन्ही बाजवा घेतल्या. सोंड झुलवीत, कान फडफडवीत अनवर हत्ती पालखीच्या सामने धीमा चालू लागला.
राजगडच्या पाली दरवाजाची गड चढीची नौबत दुडदुडली. संभाजीराजांची पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली. त्यांची नजर भिरभिरीत होती, आपल्या महाराज साहेबांना धुंडीत होती. पण राजे यावेळी पद्मावतीवर आले नव्हते, येणार नव्हते. नेताजींनी पुढे होत संभाजीराजांना पद्मावतीच्या सदरेसमोरच्या हमचौकात आणले. सदर जोत्यावर जिजाऊ साहेब उभ्या होत्या. त्या बाले किल्ला उतरून आपल्या बाळराजांना सामोरे जाण्यासाठी पद्मावतीवर आल्या होत्या. किती दिवसांनी थोरल्या आऊसाहेबांचे दर्शन घडत होते. संभाजीराजांच्या पोटऱ्यात भिंगरी उतरली. तरातर चालत हमचौकाची फरसबंदी मागे टाकून ते सदर जोत्याच्या पायऱ्या पार करीत जिजाऊ साहेबांना बिलगले. शब्द निसूर झाले होते, जबान जखडबंद झाली होती. त्यांची हनुवटी तर्जनीने वर उठून जिजाऊन त्यांचा मुखडा बघण्याची खटपट करीत होत्या. डोळ्यात उभ्या राहिलेल्या पान पडद्याने जिजाऊंना तो मुखडा नीट दिसत नव्हता. उंच कडेकपारीला पावसाळी बेलाग ढग बिलगावा तसे संभाजीराजे जिजाऊ साहेबांना बिलगले होते. शब्दांच्या धारा कोंदटल्या होत्या. मूकपणालाच बोलकेपणाचा अर्थ आला होता. भानावर येत संभाजीराजांनी जिजाऊंच्या पायावर वाकून डोके टेकले. जिजाऊंनी वाकून संभाजीराजांना वर उठवून घेतले. महाराज साहेब नाही आले थोरल्या आऊसाहेब? जिजाऊंकडे बघत मान उठून संभाजीराजांनी विचारले. नाही आले. ते महालाबाहेर पडत नाहीत, आम्हालाही टाळू बघतात, कुणाशी बोलत नाहीत. चला, त्यांच्याकडेच जायचं आहे. जिजाऊंनी संभाजीराजांना बरोबर घेऊन पद्मावतीची सदर सोडली. नेताजी आणि सिदोजीराव त्यांना मुजरा करून त्यांच्या पुढे चालले. सारी मंडळी पद्मावतीवरून बालेकिल्ल्यावर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आली. भुयाराची धोंड हटली. 4 टेंबेकरी हातात पेटते टेंबे धरून भुयारात उतरले. पाठोपाठ नेताजी सिदोजी आत गेले. नेताजींनी हात देऊन माँसाहेबांना आणि संभाजीराजांना आत घेतले. जिजाऊ संभाजीराजांच्या सह पुढे झाल्या. पलोत्यांच्या धुसरमंद प्रकाशात भुयाराच्या पायऱ्यांमागून पायऱ्या मागे पडू लागल्या. संभाजीराजे आपल्या महाराज साहेबांचा विचार करीत होते. रजपुताच्या गोटाला जाताना त्यांनी आपल्या हातांनी गळ्यात चढवलेल्या माळेवरून मधूनच हात फिरवीत होते. याच भुयारात आबासाहेबांनी सांगितलेले कान भरून टाकणारे घुमते बोल त्यांना एकाएकी आठवले. भुयारं कधीच संपत नसतात, चाल कधीच थांबत नसते. चालते संभाजीराजे त्या आठवणीने एकदम थांबले. सगळीच मंडळी त्यांच्याबरोबर थांबली. भुयाराच्या दगडबंद घुमटावर संभाजीराजांची नजर गरगर फिरत होती. ते एकाएकी असे का थांबले कुणालाच कळले नाही. काय झालं शंभूबाळ? त्यांच्या खांद्यांवर मायेचा हात ठेवीत जिजाऊंनी सासूद विचारले. जिजाऊंचा तो आवाज दगडबंद भुयारात घुमला. काय झालं शंभूबाळ? तो कानभर ऐकताना संभाजीराजे थरकून उठले. असेच घुमले होते आबासाहेबांचे बोल. न राहून जिजाऊंकडे बघत त्यांनी उत्तर दिले. काही नाही आऊसाहेब, आम्ही बघतो आहोत भुयार किती मागं पडलं ते. क्षणभर जिजाऊ त्यांच्याकडे बघतच राहिल्या. मग त्यांचा खांदा थोपटीत म्हणाल्या, अशा वाटा चालताना पायमाग किती मागं पडला ते नसतं बघायचं, त्यानं मग दमगीर होतं. किती पायमाग मागं टाकायचं आहे यावरच आणि पुढं नजर द्यायची, त्यानं मन हिंमतबंद होतं. चला. जिजाऊंचे तुळजाई बोल भुयाराच्या कणाकणाला जागवीत परतत होते. ते कान भरून ऐकताना संभाजीराजांना जाणवून गेले. जे आबासाहेब म्हणाले होते ते आणि आत्ता आऊसाहेब म्हणतायत ते एकच आहे. तेगीही धार पात्याच्या दोन्ही बाजूंना सारखीच असते तसे. बालेकिल्ला चढून येताच जिजाऊ, संभाजीराजे, नेताजी थेट राजांच्या महालाकडे चालले. राजांना वर्दी पोच झाली होती. जिजाऊंच्यासाठी राजे मनात सगळे कळ सल विसरून महालाच्या दारापर्यंत सामोरे आले होते. आपले महाराज साहेब नजरेत येताच टाच भरलेल्या जनावरासारखे संभाजीराजे धावत सुटले आणि क्षणात त्यांच्या हातांचा वेढा राजांच्या कमरेभोवती पडला. राजांना काहीच बोलवत नव्हते. त्यांच्या हाताची सडक बोटे संभाजीराजांच्या पाठीवरून फिरू लागली. एकदम राजांच्या पासून थोडेसे दूर होत संभाजीराजांनी त्यांच्या पायीच्या बागदार मोजड्यांवर नजर ठेवली.
आपल्या गळ्यातील 64 कवड्यांची माळ टोप चुकवीत उतरून ओंजळीत घेतली आणि ओंजळ वर उचलून ते म्हणाले, महाराज साहेब, आम्ही कमी बोललो, जरूर तेव्हाच बोललो. राजांनी त्यांच्या ओंजळीतील माळ उचलून ती आपल्या गळ्यात घातली. राजांचा उरतान कुठच्या कुठं निघून गेला. संभाजी राजांनी त्यांच्या पायांवर डोके ठेवले. जा, आईचं दर्शन करून या. देव महालाच्या रोखाने हात करीत राजे म्हणाले. जिजाऊ साहेब आणि संभाजीराजे गडाच्या देव महालाच्या रोखाने चालू लागले. गडाच्या हर कारखान्यातील माणसे काहीतरी लटके निमित्त काढून तेथवर येत होती. संभाजी राजांना डोळाभर बघून मुजरा करीत होती. राणीवशाचे महाल जवळ आले. पुतळाबाईंच्या महालाच्या रोखाने धाराऊ पुढे आली. जिजाऊंना बघून क्षणभर ती घोटाळली, पण निर्धाराने पुढे होत संभाजी राजांच्या पुढ्यात आली. तिने काळसर रंगाची काहीतरी वस्तू संभाजीराजांच्या टोपापासून पायापर्यंत 3 वेळा उतरली. तिला बघताच हसून संभाजीराजांनी तिच्या पायांना हात लावून नमस्कार केला. धाराऊ लगबगीने भिंतीच्या कडेकडेला होत दिसेनाशी झाली. संभाजीराजे देव महालात आले. जगदंबेसमोर त्यांनी आपले डोके टेकले. त्यावेळी इकडे धाराऊने आपल्या गोंदल्या हाताने पाय बांधलेले काळे कोंबडे काहीतरी पुटपुटत तटावर फेकून दिले. भिरभिरले कोंबडे कसे तरी केकाटले. धाराऊने आपल्या हाताची बोटे तटाच्या घटीव दगडावर ऋतून काडकन मोडली. डावा पाय दानकन भुईवर आपटला. संभाजीराजांनी पुढे होत वाफ्यातील अष्टधान्यांचे कोंब भरल्या मुठीने उपटून काढले. त्यांच्या मुळ्या धरून आलेली माती झटकून टाकली. समृद्धीचे शिवलक्षण असलेले ते रसवंत कोंब त्यांनी आपल्या मस्तकीच्या टोपात खुपसले. भोसले कुळीच्या रक्तरशीत कोंबाच्या मस्तकी ते अष्टधान्यांचे कोंब शोभून दिसू लागले.